पंढरपूरच्या विठोबाची लय आठवण आली, बरोबर. मग त्या परंतु साहेबांना सांगायचं कसं, साहेब तर देवाला काय मानत नव्हते. पण फार मनामध्ये धाडस निर्माण करून एक दिवस त्या बाबासाहेबांना बोलल्या, साहेब काय रमा, मला पंढरपूरला जायचंय. हा कशाला, विठोबाचं दर्शन घ्यायची इच्छा. बाबांचा काही देवाला विरोध नव्हता. ते एवढंच म्हणाले की रमा, तू पंढरपूरला जाते, विठोबाचं तोंड देखील तुला पाहता येणार नाही, माहित आहे का तुला. अरे आपण अस्पृश्य आहोत, आपल्याला देवळात जायला मनाई आहे, बंदी आहे. नाही, तुला जाता येणार नाही, तू जाऊ नकोस, मनस्ताप होईल. रमाई म्हणाल्या, साहेब दुरूनच घेईन दर्शन, पण मला जाऊ द्या बाबा, मला लई जायची इच्छा आहे. आणि तो संवाद मी गाण्यात गुंफलेला आहे, गीताच्या रूपात. बाबासाहेब काय म्हणतात, रमाई काय म्हणते, विठ्ठलाचं दर्शन होते की नाही होते, हे सगळं या गाण्यात दडलेलं आहे. ते तुम्ही भगिनींकडून ऐका. आता क्या बात है. पतीच्या पावलावर, पतीच्या पावलावर ती चालू लागली. पतीच्या पावलावर ती चालू लागली. पतिव्रतेचे लेणे ती लेऊ लागली. त्यांच्या प्रतीचा निष्ठा ती वाहू लागली. भीमाच्या नावाचं कुंकू रमाला लागली. भीमाच्या नावाचं कुंकू रमाला लागली. भीमाच्या नावाचं कुंकू रमाला. आणि बाबासाहेबांकडे हट्ट करताना रमाई म्हणतात, शब्द स्पष्ट म्हणा. साहेब जाऊ द्या ना. कोण म्हणतात, रमाई म्हणते. साहेब जाऊ द्या ना, ओ साहेब जाऊ द्या ना, ओ साहेब जाऊ द्या ना, साहेब जाऊ द्या ना.
विठू दर्शनाला साहेब जाऊ द्याना विठू दर्शनाला पार माझ्या वाटते मना साहेब जाऊ द्याना विठू दर्शनाला पार माझ्या वाटते मना साहेब जाऊ द्याना कधी भेटेन मी विठ्ठलाला कधी भेटेन मी विठ्ठलाला पार माझ्या वाटते मना साहेब जाऊ द्याना विठू दर्शनाला साहेब जाऊ द्याना साहेब जाऊ द्याना. आणि त्यावर बाबासाहेब काय उत्तर देतात बघा. बाबासाहेब म्हणतात नको जाऊ अशी हो नको जाऊ अशी नको जाऊ अशी हो नको 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 जाऊ अशी देव दर्शनाला नको जाऊ अशी देव दर्शनाला ऐकून घे तू रमा नको जाऊ अशी देव दर्शनाला किती समजावून सांगू तुला किती समजावून सांगू तुला ऐकून घे तू रमा साहेब जाऊ द्याना विठू दर्शनाला साहेब जाऊ द्याना साहेब जाऊ द्याना. का जायचंय विठू दर्शनाला म्हणून रमाई बाबासाहेबांना म्हणतात तिन्ही जगाचा तो जग जेठी तिन्ही जगाचा तो जग जेठी नाम तयाचे घ्यावे ओठी नाम तयाचे घ्यावे ओठी असा लागलासे हो असा लागलासे हो असा लागलासे उदया जीवाला असा लागलासे उदया जीवाला फार माझ्या वाटते मला साहेब जाऊ द्याना विठू दर्शनाला साहेब जाऊ द्याना साहेब जाऊ द्याना. आणि बाबासाहेब रमाईंना म्हणतात अगं रमा जर देव असता तर तुझी माझी आणि या समाजाची ही अवस्था होती ही झाली असती का रमा देवाला हे दिसत नाही का रमा म्हणून बाबासाहेब रमाईंना काय म्हणतात बघा देव जरी का असता खरोखर देव जरी का असता खरोखर झाली नसती आपुली परवड झाली नसती आपुली परवड काहे उमजत नाही हो काहे समजत नाही. बाबासाहेब फार कठोर शब्दात म्हणतात काहे उमजत नाही हो काहे समजत नाही हो काहे उमजत नाही काळ्या विठ्ठलाला काहे उमजत नाही काळ्या विठ्ठलाला ऐकून घे तू रमा साहेब जाऊ द्याना विठू दर्शनाला साहेब जाऊ द्याना साहेब जाऊ द्याना.
मला का जायचंय विठ्ठल दर्शनाला? कारण माझी तब्येत बरी नसते, तुम्हाला धमक्या येतात, आपल्या संसाराला कुणाची तरी नजर लागली असावी, म्हणून मला देवदर्शनाला जायचंय. म्हणून रमाई म्हणतात, संकट दुःखे दूर सरावी, संकट दुःखे दूर सरावी, देवाची भेट घडावी, देवाची भेट घडावी. कधी पाहिन मी, हो कधी पाहिन मी, हो कधी पाहिन मी या सावळ्याला, कधी पाहिन मी या सावळ्याला. पार माझ्या वाटते मला साहेब जाऊ द्याना विठू दर्शनाला, साहेब जाऊ द्याना, साहेब जाऊ द्याना. क्या बात है? आणि बाबासाहेब काय म्हणतात बघा रमाईंना. बाबासाहेब म्हणतात, अगं रमा, तू चालली आहेस तर खरी, पण तुला विठ्ठलाचं दर्शन घडणार नाही रमा. मी काय म्हणतो ते ऐक. तिथे आपला विटाळ मानला जातो, तुला त्या पायऱ्यांपासूनच परत वय यावं लागेल. म्हणून बाबासाहेब रमाईंना म्हणतात, अस्पृश्याना तो दुर्लोटी, अस्पृश्याना तो दुर्लोटी, पडव्याला तो धरतो कोटी, पडव्याला तो धरतो कोटी. नाही पटत नाही, हो नाही पटत नाही, नाही पटत नाही, हो नाही पटत नाही माझ्या मनाला, नाही पटत नाही माझ्या मनाला. ऐकून घे तू रमा, साहेब जाऊ द्याना विठू दर्शनाला, साहेब जाऊ द्याना, साहेब जाऊ द्याना. आणि बाबासाहेब रमाईंना काय म्हणतात बघा. बाबासाहेब रमाईंना म्हणतात, अगं रमा, आपण असं पंढरपूर निर्माण करू की तिथे कुणालाही यायला आडकाठी येणार नाही. आणि बाबासाहेबांनी त्यांचं ते स्वप्न पूर्ण केलं. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी येऊन प्रेरणा घेऊन जातात. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणतात बघा, कृपया शब्दांकडे लक्ष असू द्यावं. मिलिंद जाधव काय म्हणतात बघा, जनसेवेचे कंकण बांधू, जनसेवेचे कंकण बांधू, मानवतेचे मंदिर बांधू, मानवतेचे मंदिर बांधू. तेथे दोघे आपण, शब्दांकडे लक्ष असू द्या. बाबासाहेब काय म्हणतात बघा, तेथे दोघे आपण, हो तेथे दोघे आपण, हो तेथे दोघे आपण, विठू आणि रखुमा. तेथे दोघे आपण, विठू आणि रखुमा. तेथे दोघे आपण, विठू आणि रखुमा. ऐकून घे तू रमा, तेथे दोघे आपण, विठू आणि रखुमा.
रमाबाईंनी काय काय वचन दिलं बाबासाहेबांना बघा. रमाबाई म्हणतात, नाही जाणार मी, ओ नाही जाणार मी, ओ नाही जाणार मी देवदर्शनाला, नाही जाणार मी देवदर्शनाला, वचन मी देते तुम्हाला, नाही जाणार मी देवदर्शनाला. आपल्यापैकी किती जण जातात, किती जण जातात. आजही मागच्या दारातून आपल्या घरात देव येतात, पण रमाईने त्यांचं वचन पूर्ण केलं. आपणही करायला पाहिजे. आणि म्हणून शेवटच्या कडव्यात मिलिंद जाधव काय म्हणतात बघा. सधम्माचे पालन व्हावे, सधम्माचे पालन व्हावे, चाले त्याने शील आचरावे, चाले त्याने शील आचरावे. सांग समाजाला, ओ सांग समाजाला, ओ सांग समाजाला, सांग समाजाला, ओ सांग समाजाला आणि मिलिंदाला, सांग समाजाला आणि मिलिंदाला, ओ तिला सांग